जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। पूर्वीचा मार्ग अकोल्यावरून जाणार होता, आज अकोलेकरांनी पण मोर्चा काढला आहे। नाही, अकोल्यावरून येवा तसं जर बसत असेल सरळ आणि जात असेल तर माझी काही त्याला हरकत राहणार नाही। कारण असं आहे की त्याच्यामध्ये खर्चाचे विषय असतात। हिली एरियातून जायचं असलं तर खर्च वाढतो, त्या मानानं संगमनेर सुलभ होतो ही वस्तुस्थिती सांगतो। अकोल्यातून जात असेल तरी माझी अडचण असायचं काही कारण नाही, फक्त आम्हाला त्यांनी चढायची आणि उतरायची परवानगी द्यावी। आता आंदोलनाची भाषा केली जाते किंवा आंदोलनही सुरू झाले आहे, तुमची काय भूमिका आहे? नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे। जो रूट ठरलेला आहे त्याच्यावर त्यांनी पेमेंट केलं आहे, शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे। म्हणजे असं नाही आहे, शेतकऱ्यांना सुद्धा शेवटी स्वतःची जमीन घालवणं तिचं मूल्य होत नसतं, असं असताना लोकांनी जमिनी जर दिलेल्या आहेत तर आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही थांबताय आणि दुसरी कुठेतरी वळवताय, पूर्णपणे एका चांगल्या योजनेला खोडा घालताय। हे थांबलं पाहिजे आणि काही झालं तरी ही रेल्वे ही पूर्णपणे जो रूट पाहिला आमचा ठरलेला आहे, ज्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे त्या रूटनंच गेली पाहिजे। जसं निळवंडेचं राजकारण केलं गेलं, निळवंडे होऊ दिलं गेलं नाही, नंतर आता केलं गेलं, तसं आता रेल्वे मार्गाचं सुरू आहे, रेल्वे मार्ग होऊ द्यायचा नाही। तुम्हाला या विभागासाठी म्हणजे मी निळवंड फक्त संगमेरचे असं नाही आहे, अकोल्याला सुद्धा त्यांचा त्याग आहे मान्य करून त्यांनाही पाणी आता त्यामध्ये मिळतं आहे। संगमेरला मिळतं आहे, शेजारच्या तालुक्याला राहुरीसारख्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळतं आहे, इकडं राहत्याला पाणी मिळतं आहे, सिन्नरला काही पाणी मिळतं आहे। असं आहे की एक निळवंड हे पुढच्या पिढ्यांचं आता 100 वर्ष पूर्ण करतो आपण भंडारदारा वजा करावर आपण इथं उभा आहोत का? हे वैभव राहिलं असतं का? निळवंडसुद्धा पुढच्या 100 वर्षाचा विचार जरी केला तर निळवंड्याचं मोठं योगदान पुढच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राहणार आहे। आता ह्या गोष्टीमध्ये कशाला राजकारण केलं पाहिजे की ज्यातून ही रेल्वे सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। हीच रेल्वे आहे की जी तुम्हाला श्रीनगरला नेऊन पोहोचवणार होती, रामेश्वरला नेणार होती। ही रेल्वे अशी आहे की तुम्हाला जंक्शन नंतर ती कलकत्त्याकडे तुम्हाला मदत करणार होती जाण्याकरता आणि अहमदाबाद ह्या पट्ट्याला सुद्धा। अरे एका स्टेशनवर तुम्ही इथं बसले असते, सगळ्यांकरताय ना, कोणालाच गैरसोयीची नाही। तुम्हाला श्रीरामपूरला रेल्वे नाही का? कोपरगावला रेल्वे नाही का? मग असं काय होतं की संगमनेरला इथून गेल्यानं तुम्हाला त्रासदायक वाटावं? म्हटलं तर लोणीला सुद्धा मदतीची आहे, शिर्डीला मदतीची आहे। किती दूर येते? 10-20 किलोमीटरनं काय रेल्वे 10-20 किलोमीटर अंतरावर तर असतं, विमानतळ असतात 50-50 किलोमीटर अंतरावर। असं काय म्हणजे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी निर्णय हा होतो आहे, त्याचा निषेधच केला पाहिजे आणि ही रेल्वे या ठरलेल्या मार्गाप्रमाणे गेली पाहिजे लागेल। माझं मत असं आहे की ह्या प्राण्यांकरता, वन्य प्राण्यांकरता एक कायदा आहे अभयारण्याचा, त्यांना मारू नये असं अभय देण्याचा एक कायदा आहे अभयाचा। आता माणसांना अभय देण्याचा कायदा करावा लागला असं दिसतं, त्याला जीवन जगण्याचा इतकं कठीण परिस्थितीतून मानसिकतेतून आमचा सगळा हा भाग पट्टा जातोय, सह्याद्रीच्या पोटाचा कठीण याच्यातून जातोय। मुलं बाहेर सोडणं सुद्धा म्हणजे मुलांना खेळावं का नाही मुलांनी बाहेर, ही परिस्थिती आहे। बाहेर मोटरसायकलला जावं का नाही, पाणी देण्याकरता शेतात जायचं का नाही, सगळे प्रश्न झालेले आहेत। या माणसाला अभय कोण देणार? प्राण्यांना दिलं पाहिजे, ठीक आहे तुमचा कायदा, प्राणी ते सगळं जपा, पण पहिलं माणसाला अभय देऊन ते जपा। मात्र शेळ्या सोडणं हे काय संयुक्त वाटतं? आता काय आहे म्हणजे ही फक्त बातमी शेळ्या सोडायचा कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही। राग शांत करण्याकरता केलेले हे काही गोष्टी दिसत आहेत, हे तर शेळ्या तर भ्रष्टाचार होईल, सोडल्या होत्या म्हणतील, खाल्ल्या बिबट्याने शेळ्या खाल्ल्या कार्यक्रम होईल। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।